आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथील श्री आर.ए. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्युडो क्रीडेत आपली ताकद आणि मेहनत सिद्ध करत घवघवीत यश मिळवले आहे. शिर्डी येथे नुकत्याच आयोजित ज्युडो स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई करत एकूण 15 विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले. यामुळे या विद्यार्थ्यांची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य पदके मिळवून शाळेचा झेंडा उंचावला. संस्थेच्या संचालिका मीनाक्षी पाटील यांनी बोरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना हा यशाचा प्रवास मेहनत, शिस्त, चिकाटीच्या जोरावर शक्य झाला आहे. आता राष्ट्रीय स्पर्धेतही खेळाडू तितक्याच जोशाने उतरणार आहेत. पुढील काळात ज्युडो, व्हॉलीबॉल, फुटबॉल या खेळांना अधिक महत्त्व देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत प्राचार्या सौ रुपाली देसाई यांनी केले. त्यांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत आपल्या शाळेतील खेळाडूंनी राज्यस्तरीय पातळीवर गाजवलेले यश अभिमानास्पद आहे. नॅशनल स्पर्धेतही हीच कामगिरी ते पुनरावृत्ती करतील असा विश्वास व्यक्त केला. या यशामागे क्रीडा शिक्षक श्री सूरज शेंडगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळेच विद्यार्थी स्पर्धेत दमदार कामगिरी करू शकले. शिर्डी येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये सुवर्ण पदक शिवम स्वामी, रिया माळी, रौप्य पदक श्रावणी बिरांजे, स्वरा साखरे, स्वरा अमनावर, सोनाक्षी खोत, तन्वी कुंभार, दिगंबर चौगले, स्वराज शेवाळे, आराध्या हवले तर कांस्य पदकासाठी संस्कार पुजारी, आराध्या पाटील, अरुष मगदूम, देवांश कुंभार, काव्या चौगले यांनी पदके मिळवली आहेत. क्रीडा शिक्षक सूरज शेंडगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी या यशस्वी खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राजस्थानमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही बोरगावचा झेंडा तितक्याच अभिमानाने फडकावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्या रुपाली देसाई, शमिका शहा, मुख्य व्यवस्थापक बाळासाहेब हवले यांच्यासह अन्य उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि आपले क्रीडा क्षेत्राचे सर, हवले सर आणि इथं माझं जमलेले पत्रकार मित्र, आज आर.ए. पाटील पब्लिक स्कूलच्या मधील विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा, केरळ या 4 राज्यामध्ये परवाचे घवघवीत यश बघून खूप आनंद झाला. आणि आता पुढं येणाऱ्या राजस्थानमध्ये येथे नॅशनल स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे आणि त्यांचं घवघवीत यश बघून आम्ही अरिहंततर्फे आणि माझ्या स्वतः मी त्यांचे एक डायरेक्टर म्हणून खूप खूप त्यांचं स्वागत करते, अभिनंदन करते. असंच घवघवीत यश पुढेही त्यांना मिळत राहावं ही माझी सदिच्छा. गोल्ड मेडल त्यांना 2 गोल्ड मेडल, 8 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ असे त्यांना पदकं मिळालेले. यासाठी सूरज सरांनी जे प्रयत्न केले आणि आमच्या आर.ए. पाटीलतर्फे मुख्याध्यापकांनी पण त्यांना जे काही पाठिंबा दिलं त्यामध्ये त्यांना यश आलेलं बघून खूप आनंद पण वाटत आहे. आणि पुढच्या उन्नतीसाठी मी त्यांना अगदी मनापासून त्यांना प्रेरणा देते. एवढंच बोलते आजच्या दिवशी. I, Rupali Desai, the principal of R.A. Patil Public School, Boorgaon, is proud to announce the outstanding performance of the students at the South India Judo competition held at Ahmednagar. The event witnessed participants from 4 states, Maharashtra, Karnataka, Goa and Kerala. Our students displayed exceptional skills, discipline and sportsmanship, bringing home an impressive tally of medals: 2 gold, 10 silver and 4 bronze. The gold winners are Shivam Swami, Riya Mali. The silver medalists are Shravani Biranje, Swara Sakare, Swara Amanekar, Sonakshi Khot, Tanvi Kumbhar, Digambar Chowgule, Swara Shevale, Aradhya Havu, Sanskar Pujari. And the bronze medalists are Aradhya Patil,
Arush Mukdam, Devansh Kumbar, and Kavya Chaudhary. Their hard work and determination have earned them not only medals but also an opportunity to compete at the National Judo Competition to be held in Rajasthan from the 20th September to 2nd October 2025. It's a proud moment for all of us. I would like to thank the management for their support, the entire Arya faculty, the parents and the students. I would also like to thank Suraj sir for the outstanding performance. I would also wish all the students best of luck. Arya Patil School, along with academics, try to give importance to sports. It believes in the overall development of the school and the children. This year, we are very happy to announce that we have started with activities such as judo, volleyball, robotics, football, and many more activities where the overall development of the children is taken into consideration. I also like to wish all the best to the students for the nationals. Thank you. आज CBSE साऊथ जुडो चॅम्पियनशिप शिर्डी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या आर्य पाटील स्कूलच्या मुलांनी गौरव यश मिळवलेला आहे. त्यामध्ये आम्हाला पूर्ण सपोर्ट अभिनंदन सर असू दे, उत्तम सर असू दे, मीनाक्षी वहिनी असू दे, सीओ सर असू दे, हावडे सर, प्रिन्सिपल मॅम आम्हाला पूर्ण काय लागेल ते स्पोर्ट्ससाठी सपोर्ट करतात आणि स्पोर्ट्समध्ये मुलं आपल्या स्कूलची पुढे जाऊ देत. आपल्या स्कूलची मुलं देशाचं नाव करू दे, आंतरराष्ट्रीय खेळू देत, आंतरराष्ट्रीय चमकू देत, देशासाठी खेळू देत, आपल्या कर्नाटक राज्यासाठी खेळू देत, यासाठी त्यांचा वारंवार प्रयत्न असतोय आणि त्यांना लागत ते आम्हाला सपोर्ट सहकार्य करत असतात. आणि आज या ठिकाणी साऊथ इंडिया साऊथ झोन 2 मध्ये CBSE स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ या 4 राज्यांमध्ये आपल्या स्कूलचे स्टुडंट्स गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल विजयी होऊन राजस्थान येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या ठिकाणी राजस्थानमध्ये नॅशनल स्पर्धा होणार आहे, त्या ठिकाणी निवड झालेली आहे. तसेच आपली पोरं इथे न थांबता राजस्थानमध्ये मेडल घेऊन नॅशनल, इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील एवढे मी 100% आपल्या स्कूल एवढं आत्मविश्वासाने सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. असं सहकार्य My name is Sonakshi from class 8. I am here to speak some words about our management. Here we will get a very good quality of education. Along with that, a very entertainment performance about sports, everything. Nowadays, our principal ma'am have started one new activity that everyone should participate in various activities like judo, kabaddi, kho-kho, and etc. Here we have participated in judo and we have got a very excitement trip, like trip. We have enjoyed everything that because of our principal ma'am, our management have supported us. I'm very thankful for them, who have supported us and who have given a chance for us. Thank you everyone. Thank you. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.